आणि आता मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी प्रयत्न झाला, त्याचा अपघात व्हावा यासाठी मोठी पूजा घातल्याचा निलेश लंके यांच्या आईचा आरोप आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वच विधानसभा क्षेत्रात सुप्रिया सुळे यांना आघाडी। दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला या प्रत्येक मतदारसंघात 20,000च्या पुढे आघाडी। 1,58,333 इतक्या मतांनी सुळेंना आघाडी। सुनेत्रा पवारांच्या पराभवाला भाजप आमदार जबाबदार, अमोल मिटकरींचा नाव न घेता राहुल कुल यांच्यावर निशाणा। बारामती लोकसभेचा पराभव निश्चितच आमच्यासाठी वेदनादायी आहे। फार मोठा दगाफटका झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर चिंतन केलं पाहिजे आणि ज्यांनी कोणी दगाफटका केला असेल त्यांना आगामी काळात धडा शिकवला पाहिजे। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंना लीड, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे अजितदादांना इशारा। सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर बारामतीमधील भिगवण चौकात बॅनर झळकले। तू तारी त्याला कोण मारी, सुळेंच्या समर्थकांचीही बॅनरबाजी। निकालानंतर अजितदादांचे 18-19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, रोहित पवारांचा मोठा दावा। तर 12-13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचंही केलंय विधान। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळलं आहे। आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। साताऱ्यात अपक्ष उमेदवाराच्या तुतारी चिन्हाचा फटका बसला। जयंत पाटील यांचं वक्तव्य, शरद पवार गटाचा तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्षाला दिलं होतं तुतारी हे चिन्ह। सारख्या चिन्हामुळे शशिकांत शिंदेंची मतं अपक्षाला गेली। जयंत पाटलांचं मत, तिला तुतारी म्हटले गेलेलं होतं, त्यामुळे त्याचा प्रचार तुतारी म्हणून करून काही पॅम्फलेट वाटण्यात आले सर्व मतदारसंघात, की ते म्हटले की अरे ती पिपाणी म्हणजे तुतारीच, हीच तुतारी। तर तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला। महाराष्ट्रात महायुतीच्या पराभवाचं खापर भाजपच्या सर्व्हेवर। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेसह अति आत्मविश्वासाचा लोकसभा निवडणुकीत फटका। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य।